मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी ठाकरे गटानं गोंधळ घातला। धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख केल्यानंतर ठाकरे गटानं गोंधळ घातला। लंडनहून हैदराबादच्या दिशेने जाणारं ब्रिटिश एअरवेजचं विमान नागपूर विमानतळावर अचानक उतरवण्यात आलं। विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। काँग्रेस शिष्टमंडळानं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली। यावेळी हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली। नाशकातल्या सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाली आहे। सिन्नर रस्त्यावर रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केलं। मुलीचं अपहरण होऊ नये पोलिसांनी दुर्लक्ष केलं असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। इंडिगोनं पुणे बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोनं या मार्गावरील बुकिंग पूर्णपणे बंद केली आहे। यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे। महाराष्ट्रातील अपंग महामंडळाचं नाव बदलणारे दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या वार्षिक संचालक बैठकीत निर्णय घेण्यात आला। दिव्यांगांच्या राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची अंमलबजावणी करा असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा करण्यात आला। दूषित पाणीपुरवठा करण्यात आल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। मुंबईतील पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं सेव्हिंग लाईव्ह्ज अँड बिल्डिंग हेल्थियर भारत या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडलं असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार हे उपस्थित होते। राणीच्या बागेत ठेवण्यासाठी गुजरातवरून सिंह मागवला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेचे महापौर रितू तावडे या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र देऊन राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहे। येत्या काही दिवसात अधिकृत प्रस्ताव पाठवला जाईल। पीएमसी शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात यंदा वाढ होईल। 200 ते 300 कोटींची वाढ केली जाणार असल्याची माहिती आहे। पण नळजे यंदाचा अर्थसंकल्प 4200 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे। नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहुली ते कुकसे बोरिवली साईधारापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वाहतूक कोंडीमुळे चालक त्रस्त झाले। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या आदेशानंतर वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई आहे। वर्सोवा पोलिसांकडून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली।